आयोजक म्हणून आम्ही स्वतः त्यांना पकडू आणि पोलिसांच्या स्वाधीन करू. दिबांची वारी दिल्लीच्या दारी, दिबांची वारी दिल्लीच्या दारी. पांडुरंगाची आपली आषाढीची वारी झाली, त्याच वारीची प्रेरणा घेऊन आम्ही ही दिबा पाटील साहेबांची वारी ही दिल्लीच्या दारी नेत आहे. तर शरद पवार साहेब असतील आणि इतर देखील सिनियर, फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर नॉन महाराष्ट्रीयन खासदारांना देखील आम्ही आपण जमलोय सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती डोंबिवली इथे. आपल्या बरोबर आहेत सुमित वजय सहसचिव, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आता आपण निघालेलो आहे दिबांची वारी दिल्ली दरबारी, ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुमित भाऊ, काय बोलू शकता तुम्ही याबद्दल? जशी आताच 4 दिवसांपूर्वी जशी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची आपली आषाढीची वारी झाली, त्याच वारीची प्रेरणा घेऊन आम्ही ही दिबा पाटील साहेबांची वारी ही दिल्लीच्या दारी नेत आहे. दिबा पाटील साहेब, जसं पांडुरंग हे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहेत, तसे दिबा पाटील साहेब हे भूमिपुत्रांचे दैवत आहेत. आणि ते नुसतेच नाही तर त्यांनी कर्माने अशा काही गोष्टी केलेल्या आहेत भूमिपुत्रांसाठी, का ज्याच्यामुळे ते भूमिपुत्रांसाठी हे कायमचे म्हणजे अमर होऊन गेलेले आहेत. आणि त्यांना एक मानवंदना म्हणून, आणि फक्त दिबांचं नाव त्या एअरपोर्टला लागावं नाही, तर त्या माध्यमातून आपल्या समाजाचं भूमिपुत्रांचं नाव हे पुढील काही वर्षांसाठी व सर्वत्र पसरावं, याच्यासाठी ही मागणी आहे. ही मागणी रास्त आहे आणि या मागणीचं समर्थन किंवा याचे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. आणि त्या वारीचं जी प्रेरणा घेऊन आम्ही ही दिबांची वारी दिल्लीच्या दारी हा आंदोलन, आम्ही हा अनोखं लक्षवेधी आंदोलन हा आम्ही आयोजित केलेला आहे. दादा, आता हा आंदोलन आपण 5 तारखेला तिथे करणार आहोत, बरोबर ना? तर त्यातला इथला जाण्याचा नियोजन, तिथला व्यवस्था ही कशी असेल? जाण्यासाठी आपण 2 पर्याय दिलेले आहेत. एकतर आंदोलकांनी किंवा भूमिपुत्रांनी त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जसं यायला मिळेल, प्लेन, ट्रेन, बस, तसं त्यांनी यावं. किंवा जर त्यांच्याकडे कोणते पर्याय नसतील तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा. आपण इथनं पनवेलवरनं, नवी मुंबईवरनं, ठाणेवरनं, कल्याण डोंबिवलीवरनं, मुंबईवरनं, भिवंडीवरनं, सर्वीकडनं आपण AC स्लीपर बस म्हणजे झोपून आपल्याला जायचं आहे दिल्लीला, असं पूर्ण जाण्याचं आयोजन आपण तिथे केलेलं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सर्वांना सुसज्ज असे AC चांगले हॉटेल रूम्स आपण तिथे सगळ्या भूमिपुत्रांना आपण तिथे देणार आहोत. परत 2 टाईम चांगलं जेवण, नाश्ता आपण हे पूर्ण त्या भूमिपुत्राला या सर्वांमध्ये आपण देणार आहोत. आणि त्या सर्वाचे चार्जेस फक्त नाममात्र आपण ठेवलेलं आहे, का जेणेकरून सगळ्यांना वाटावं का आम्ही या आंदोलनाच्या कुठेतरी थोड्या खारीचा वाटा का होईना आम्ही उचललेला आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही नाममात्र फक्त 5,000 रुपये इतकं जे बसमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी ठेवलं आहे. आणि जे परस्पर जाणार आहेत त्यांच्यासाठी केवळ 1,000 रुपये आपण ठेवलं आहे. त्याचं कारण असं आहे का त्या याच्यात आपल्याला त्यांचं एक्झॅक्ट काउंट, नियोजनासाठी दिल्लीला एक्झॅक्ट काउंट आपल्याला मिळेल. आणि प्लस त्यांचं नोंदणी झाल्यामुळे त्यांना आपल्याला रजिस्ट्रेशन IDs देता येतील, जेणेकरून मग ज्यांच्याकडे IDs आहेत त्यांना कुठेही पोलीस प्रशासन तिथे प्रश्न विचारणार नाही आणि त्यांचं सगळं हे आंदोलन किंवा हा दिल्ली दौरा असेल हा पूर्ण सुखरूप होईल. म्हणजे दादांचं मत आहे की फक्त नामांकित म्हणून 1,000 रुपये डिमांड का ठेवलेली आहे, की जेणेकरून तिथे आपलं रजिस्ट्रेशन असावं, जिथली आपली नोंदणी तवरी आपल्याला माहीत पडली का आपली बरोबरला असलेली माणसं कवरियन, याच्यासाठी फक्त त्यांनी 1,000 रुपये ठेवलेले, एक पैसे नामांकित नाही. आणि हा आपला कर्तव्यच आहे सगळ्यांचा का आपण तिथं जाऊन तिथं आपला खारीचा वाटा उचलावा, तो त्यांच्या पद्धतीने ना. दादा, आता मी आहो, समजा आमच्या बोलबाला चॅनलवरून बाल्यामामा कालच म्हणजे सांगितलं की या म्हणजे प्रकरणाबद्दल आपले आदरणीय शरदजी पवार यांच्याशी वार्ता चालू आहे. बरोबर. ह्यासाठी कसं आहे, दिल्लीला जर आपल्याला जायचं आहे आणि जर दिल्लीला आपले प्रश्न विचारायचे आहेत तर आताचं जे सत्र सुरू आहे त्या सत्रामध्ये आपण विविध खासदारांना, सगळ्या नेत्यांना, पवार साहेब हे भारतातले खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि नक्कीच त्यांचा वचक जो आहे जितका विरोधी पक्षांवरती आहे तितका सत्ताधारी पक्षांवरतीच आहे. तर शरद पवार साहेब असतील आणि इतर देखील सिनियर, फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर नॉन महाराष्ट्रीयन खासदारांना देखील आम्ही भेटलेलो आहे. आणि इतकी मेहनत आपल्या या टीमनी घेतलेली आहे. आणि जास्तीत जास्त प्रतिष्ठित लोक पवार साहेबांसारखे असतील किंवा इतर खासदारांसारखे असतील, जास्तीत जास्त प्रतिष्ठित खासदार हे दोनही भारत देशाच्या 2ही सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हा विषय तीव्रतेने आणि कळकळीने कसं उचलतील याचाच प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की जे आम्ही त्यांच्याशी बोलणी केलेली आहे तर बऱ्यापैकी यश आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून येणार आहे. म्हणजे एकंदरीत बोलायचं आहे का इथले सर्व राजकीय पक्ष, सर्व नेत्यांनी आपल्या या समितीला किंवा आपल्या या दिबांच्या दौऱ्याला पाठिंबा दिलेला ना, सगळ्यांची तयारी जोरात चाललेली आहे असं बोलायचं दादा मला? एकदम जोरात चाललेली आहे.
जे आंदोलक आहेत ते एकदम जे येत आहेत दिल्लीला ते एकदम उत्साही आहेत या गोष्टीसाठी. त्यांची पॅकिंग देखील चालू झालेली आहे आणि जे आयोजक आहेत आम्ही देखील खूप उत्साही आहोत का इतक्या दिवसांची जी आमची मेहनत आहे ती कुठेतरी आता जे रूपांतरास म्हणजे एकदम फायनल याला ती येणार आहे. आणि प्लस जे दिल्लीला जाऊन ही लढाई लढतायत ते तर आहेच, पण असे काही आपले भूमिपुत्र आहेत का ज्यांना दिल्लीला काही कारणास्तव नाही जात आहेत, तर त्यांच्यासाठी देखील आपण एक खूप मोठं आयोजन केलेलं आहे. ते म्हणजे का 5 तारखेला जेव्हा आम्ही किंवा आपली टीम आपले काही भूमिपुत्र बांधव तिथे दिल्लीला जेव्हा लढत असू, तुम्ही आपापल्या विभागात आपापल्या चौकात आपापल्या मंदिरात सगळे एकत्र या, बॅनर बनवा, पोस्टर बनवा, ही मागणी आपापल्या लेवलला पण तुम्ही धरून जरा आणि दिल्लीच्या त्या मोर्चाला कुठेतरी तुम्ही समर्थन द्या. कारण का जर हे सर्वत्र झालं, मुंबई आणि दिल्लीमध्ये जर सगळीकडे झालं, तर नक्कीच या गोष्टीची काही मोठ्या प्रमाणे त्या राष्ट्रीय लेवलला कुठेतरी नोंद होईल. याच्याने आम्ही सर्व भूमिपुत्रांना देखील आवाहन करतो का आपापल्या स्थानिक पातळीवर देखील आपण ज्यांना शक्य नाही दिल्लीला येण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरती देखील या मोर्चाचं समर्थन एकत्र येऊन आपण करावं. जर मी ऐकलं की या गोष्टीला तेवढा वेळ नाही लागला, पण तुम्ही खूप या सगळ्या कार्यकर्त्यांनी तेवढी मेहनत घेतली, तो काही सांगू शकता का त्याबद्दल थोडा? नक्कीच बघा, ह्या सर्व कार्यकर्त्यांचा आमचा हा पहिल्यापासून हा मानस आहे का आंदोलन कोण करतोय, नेतृत्व कोण करतोय हे आम्हाला महत्त्व नाही. आमच्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाचं आहे का हे आंदोलन, हे नेतृत्व हे कोणासाठी होत आहे, ते म्हणजे आमचे दिबा पाटील साहेबांसाठी. आजही आम्ही विनंती करतो, जरी आम्ही आयोजक असलो, कोणाला ह्याचं नेतृत्व करायचं असेल त्यांच्यासाठी स्टेज हा नेहमीच उघडा असेल. कारण का आम्हाला आमचे दिबा पाटील पाहिजेत, आम्हाला तो नेतृत्व किंवा आम्हाला तो प्रमुख ही भूमिकाच नाही पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हेच करतोय का आम्ही ही सर्व टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही जी सर्व टीम आहे दिबा पाटील साहेबांसाठी आणि समाजासाठी या सर्वांच्या अंगात रग आहे आणि ती रग कुठेतरी आता या 15 दिवसात निघाली आणि इतकं मोठं ही चळवळ यशस्वीपणे आता उभी राहतीये, याचा मला सार्थ अभिमान आहे. नाही पण नक्कीच दादा, मी ऐकूय की ह्या नियोजन करताना तुम्हाला काही म्हणजे किती दिवस मिळाले आणि कशी मेहनत तुम्ही सर्व कमिटीने घेतली या दिसून येतं तुमच्या मेहनतीवल्या. आणि एवढा मोठा प्रोग्राम करणे साधी गोष्ट नाही. दिल्ली दरबारी चाललोय आपण ना दादा, दिल्ली दरबारी आपले एवढे तुम्ही आपण समर्थक आपले एवढे भूमिपुत्र चालले आहो, तर या भूमिपुत्रांना तुम्हाला काय सांगावं वाटतं? असं मी भूमिपुत्रांना हेच आवाहन करेल की ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. जरी आपलं जीवन हे पुढच्या काही वर्षांमध्ये संपून जाईल, परत तरी ते नाव जे आहे हे पुढच्या पिढ्यानपिढ्या हे अमर राहणार आहे. आणि आपला माणूस आहे, आपला देव आहे दिबा पाटील साहेब. दिबा पाटील साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे, दिबा पाटील साहेबांचं कर्तृत्व हे राष्ट्रीय लेवलला आहे, पण आपण ते मोठं नाही करणार तर कोण करणार? मग त्याच्यामुळे आम्ही ही सर्व चळवळ करतोय का आपल्या साहेबांचं नाव आणि ते लागणारच, पण हा समाज कसा मोठा होईल, हा समाज कसा एकत्र होईल, हा पूर्ण प्रयत्न आम्ही आता ह्या आंदोलनापासून पुढे आम्ही सुरू करणार. दादा, आपण तिथे दिल्ली दरबारी चाललोय, हा तिथल्या आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न तिथे काय काय मांडणार तुम्ही? सर्वात प्रामुख्याने म्हणजे बघा, मागच्या 4-5 वर्ष इतके आंदोलनं झाले, सगळं झालं, राज्य सरकारने तो प्रस्ताव जो आहे तो केंद्राला पाठवला, परंतु 5 वर्षाचं जर आपण पाहिलं तर एकच शेवटी गाडी जी आहे ती एकच प्रश्नावर येऊन अडकते किंवा जे कारण आपल्याला प्रशासन किंवा राज्यकर्त्यांकडनं मिळतंय का हे पॉलिसी मॅटर आहे, पॉलिसी मॅटर आहे. मग जर पॉलिसी मॅटर आहे तर पॉलिसी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्रेमिंग कुठे होतात, हे केंद्रात होतात. बरोबर आहे, केंद्र सरकारला त्याचे अधिकार आहेत. मग जर केंद्र सरकारला त्याचे अधिकार आहेत तर दाद ही आपण केंद्राकडे मागितली पाहिजे. जेव्हा महाराष्ट्र सरकारकडे प्रलंबित होता आपण केलं सर्व आणि ते झालंही सक्सेस. तर आता वेळ कुठेतरी आलेली का ती केंद्राची हे आहे. तर मग विषय असा आहे का जर पॉलिसी मॅटरवरतीच फक्त या एकाच गोष्टीवर जर दिबा पाटील साहेबांचं नाव जर अडकलेलं आहे, जर सगळं बाकीचं सगळं क्लिअरन्स झालेलं आहे, तर मग काही उदाहरणं आम्हाला आत्ताचेच मिळालेले म्हणजे 15-20 दिवसापूर्वीचे आणि 1 वर्षापूर्वीचे. म्हणजे दिबा पाटील साहेबांचा जो प्रस्ताव आहे हा 2022ला गेला. 2022ला गेल्याच्या नंतर 2023ला जे आहे ते मनोहर पर्रीकरण साहेबांचं जे गोव्याचं विमानतळाचं नामकरण आहे ते 23ला झालं, म्हणजे आपला प्रस्ताव जायच्या नंतर. आणि आता एक 15-20 दिवसापूर्वीचा विषय आहे, 17 जुलैला देखील असा एक प्रस्ताव झालेला आहे. दीव दमनचा जो विमानतळ आहे तिथे त्या विमानतळाला नमो एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे. त्याचं भूमिपूजन जे आहे ते 25 एप्रिल 2023ला झालंय. त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 5 जून 2026ला केलेलं आहे. आणि ह्या नमो नावाची जी अधिसूचना आहे ही 17 जुलै 2026ला झालेली आहे. ऑपरेशनलचे म्हणजे आताच आहे. बरोबर. मग सगळ्या गोष्टी जर होऊ शकतात, मग पॉलिसी मेकिंगच्या नावाने दिबांचा प्रस्ताव आणि हा भूमिपुत्रांचा प्रस्ताव का थांबवला जातोय? तर हा एकमेव प्रश्न आहे की हा घेऊन आम्ही जय्यत तयारीने दिल्लीला जात आहोत. रस्त्यावरची लढाई आम्ही भूमिपुत्र लढणार आहोत आणि संसदेतली लढाई आमचे जे सर्व खासदार आहेत हे आपले खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात तिथे लढणार आहे. तर जेव्हा जनशक्ती
आणि नेत्यांची राजकीय शक्ती जेव्हा ह्या विषयावरती एकत्रित काम करेल तेव्हा नक्कीच आम्हाला विश्वास आहे का यातनं आम्हाला 100% आउटपुट हे येणार आणि दिवा पाटील साहेबांचं नाव हे लागणार. आता एकंदरीत आता इथे दिसणारे मला चेहरे एकदम थोडेसे दिसतात, पण याचे पाठीमागे कौर असतील, कौर नाही ते तुम्हालाच माहिती, आणि भरपूर भूमिपुत्र आपले एकटलेले आहेत, बरोबर. तर थोडेफार तुमची नावं पण मी जाणून घेऊ शकतो. तर काय भाऊ तुमचं नाव? शशी पाटील डायगर, हा दादा तुमचा? उदय मुंडे आगासन, दादा मधुकर तुकाराम माली भोपर, दादा रतन तुमचा? संगो पाटील सोनारपडा, दादा? शिवाजी माली भोपर, दादा तुम्ही? सत्यवान म्हात्रे असदे, राहुल गजानन जाधव सागाव. तसे दादा अजून परत भरपूर असे चेहरे आणखी ते पडद्या मागत हे आया आवरे आले आणि आवरे पक्क म्हणजे एकजुटलेले आवरी कामा केलेले आहेत. तर बाकी अजून काय कोणी आण का असं मला सपोर्ट? असे भरपूर जे आहेत पडद्यामागचे देखील योद्धे आहेत का ज्यांना पडद्यावर राहता नाही कामा पण सगळं पडद्यामागनं पूर्ण काम हे करत आहेत. ते म्हणजे आमचे खजिनदार असतील, रामचंद्र पाटील साहेब असतील, दत्ता वजे साहेब असतील, परत आपले संदीप पालकरी साहेब असतील, परत पनवेलचे आपले किरण दादा असतील, नंदराजजी असतील, परत त्याचसोबत आपले ठाण्याचे गिरीश साळगावकर जे असतील, डॉक्टर तपन पाटील असतील, दीपक दादा असतील घनसोळीचे, प्रताप पाटील असतील घनसोळीचे, आणि असे अनेक. आणि त्याच्यात बाळामामा हे आहेतच अध्यक्ष म्हणून, हे आम्हाला मार्गदर्शनासाठी आहेतच. आणि आमची पूर्ण संघर्ष समितीची टीम. आणि पनवेलमध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वात मोठे म्हणजे आमचे खंदे समर्थक म्हणजे आमचे जगदीशदादा गायकवाड, जगदीशभाई हे असतील तिथे. हे सर्व आम्ही आहोत या पूर्ण आयोजनामध्ये. ही फक्त समिती नाही किंवा आम्ही ही 5 चेहरे नाही, तर ही पूर्ण अदृश्य शक्ती जी आहे आणि काही दृश्य शक्ती आहे. जगदीशदादा आपले एकदम फुलके आहेत. बरोबर हे आहे. सगळे शक्ती जी आहे ही पूर्ण या आंदोलनाच्या मागे पूर्ण लागलेली आहे. आणि या शक्तीचं कुठेतरी आम्हाला फळ निश्चितच मिळणार आणि हे आंदोलन 2000% सक्सेस होणार. पुत्र एवढे म्हणजे बोलतात ना एकजुटीने चाललं, तिथल्या नियोजन ते तुमचं अप्रतिम आहे, बरोबर. तरी पण तिथल्या ज्या आताचा जो कॉक्रोच आंदोलन चालू होता तो गचाल झाला तिथे, हा. तर आपल्या लोकांना म्हणजे आपल्या जे भूमिपुत्रांना काय तुम्ही सांगू शकता, संदेश देऊ शकता का तिथल्या गेल्यानंतर काय कसं वागणं, कसं राहणं हे तुम्ही ठरवणार आहे, पण त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? बरोबर. मी सर्वांना हेच आव्हान करेल का हे जे आपलं आंदोलन आहे हे कॉक्रोच पार्टी सारखं नसून तर त्याच्या व्यतिरिक्त आपलं हे आंदोलन आहे पूर्ण सनदशीर मार्गाने हे आंदोलन आपण करणार आहोत. या आंदोलनाची रीतसर परवानगी जी आहे ही आपण तिथे घेतलेली आहे. आणि त्या परवानगीमुळे त्याच्यामुळे जे पोलीस प्रशासनाने तेथील जे आपल्याला अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी शर्ती नक्कीच आम्ही आंदोलनकर्त्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. बघा, हे आंदोलन जरी असलं, आपली मागणी जरी दिबांची असली, तरी पण कुठेतरी आपण आपल्या समाजाला तिथे रिप्रेझेंट करत आहोत, समाजाचं आपण प्रतिनिधित्व करत आहोत. तर मला असं वाटतं, मला विश्वास आहे माझ्या भूमिपुत्रांवरती का ते कुठेही असं कोणतं अनुचित कृत्य करणार नाही का जेणेकरून या समाजाला नाही या मागणीला डाग लागेल, असं मला ठाम विश्वास आहे. आणि जर कोणी तसा लावायचा प्रयत्न केला तर आयोजक म्हणून आम्ही स्वतः त्यांना पकडू आणि पोलिसांच्या स्वाधीन करू असं आम्ही सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, जसा इथला समाज आहे, भूमिपुत्र समाज आहे, तसाच समाज हे तिथे देखील आहेत जे आपल्या समाजाचे आहेत. भले त्यांची भाषा वेगळी असेल, त्यांचं राहणं वेगळं असेल, पण काम त्यांचं एकच आहे, समाज तो एकच आहे. तर त्या विविध संघटनांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी मुक्ती मोर्चा, जे किसान मुक्ती मोर्चा एवढं मोठं झालं, त्या संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. तिथले जे लवांडी समाज आहे आपला, त्या समाजाने पूर्ण आपल्याला पाठिंबा दिलेला. आणि ते तेवढेच बोलले तर जर तुम्ही 500 जण उतरताय तर आम्ही तुमच्यासोबत अजून 500 जण देतो. बरोबर. तर इतका मोठा प्रतिसाद, राष्ट्रीय लेवलचा प्रतिसाद या आंदोलनाला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या शिष्टाईने तो प्रतिसाद कुठेतरी त्याला डाग लागू नये याची काळजी आमचे भूमिपुत्र हे 100% घेणारच आणि आयोजक म्हणून आम्ही देखील घेणार. नक्की, धन्यवाद दादा. दिबांची वारी, दिल्लीच्या दारी, दिबांची वारी, दिल्लीच्या दारी, विमानतळाला नाव कुणाचे? दिवा पाटील साहेबांचे, विमानतळाला नाव कुणाचे? दिवा पाटील साहेबांचे. अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही.